त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग दिलेली आहे, त्यांचा कार्यकाल सगळा मी सांगितलं ना की वसई विरारला माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच त्यांना पोस्टिंग दिलेली आहे. ते म्हणतायत की मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा तुम्ही त्यांच्या वेगवेगळ्या त्यांनीच पोस्टिंग केलेली आहे ना. तुम्ही शिफारस करत होता त्यावेळी सुद्धा असं ते म्हणतायत उद्धव ठाकरेंकडे. आणि मी सांगितलेलं आहे की ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे. त्या संस्थेच्या चौकशीमध्ये ज्या गोष्टी असतील त्याप्रमाणे कारवाई होईल. आता या राज्यातलं कोण कोणाचा मित्र नातेवाईक मी काही नाही बोललोच नाही. मी बोललो. आता ते काही गोष्ट झाकून लपून थोडी आहे. अनिल पवार IAS नसताना त्यांना आयुक्त पदावरची बढती तुमच्यामुळे मिळाली असंही ते म्हणतायत. अरे बाबा मी काही एवढा मोठा नाही. आपण माहिती घ्या. ते IAS रँक मध्ये क्वालिफाय आहेत. राहिला विषय तर मी पहिलं वाक्य हे सुरू केलेलं आहे, जे काही वस्तुस्थिती असेल त्याप्रमाणे तिकडे चौकशी होईल. त्याप्रमाणे जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई होईल. परंतु याला अगदी संजय राऊतांना एवढी पोटतिडीक आली की बाबा दादा भुसेचे नातेवाईक आहेत. आता दादा भुसेचे लाखोने नातेवाईक आहेत ना. मित्रपरिवार हा आमचा प्रमुख नातेवाईक आहे. शिवसेना पक्षामध्ये सोबत काम करणारे हे पहिले नातेवाईक असतात. आणि म्हणून मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये त्यांच्यावर जो काही दावा दाखल केलेला आहे त्यापासून ते पळ काढायला पाहत आहेत. आणि नेहमीप्रमाणे खोटे नाटे आरोप करणं. या संदर्भामध्ये पण जर त्यांनी या ठिकाणी आपले शब्दप्रयोग पाठीमागे घेतले नाहीत, राज्याची जर माफी मागितली नाही तर या संदर्भामध्ये पण त्यांच्या विरोधात दावा दाखल करेन.